छत्रपती संभाजीनगरमधलं घाटी रुग्णालय मराठवाड्याकरता खरं तर अत्यंत महत्त्वाचं. गावागावातून गरीब गरजू रुग्ण तिथं उपचाराकरता येतात. पण या रुग्णालयाची अवस्था अत्यंत बिकट आहे. अनेकदा या संदर्भातल्या तक्रारी झाल्यात. म्हणूनच पालकमंत्री संजय शिरसाट यांनी तिथं भेट दिली आणि घाटी रुग्णालयाची पाहणी केली. तिथं जे दिसलं ते पाहून त्यांच्या संतापाचा पारा चढला. त्यांनी जागच्या जागी अधिकाऱ्यांना फैलावर घेतलं. बघूयात स्पेशल रिपोर्ट. संजय शिरसाटांनी अधिकाऱ्यांना झापलं. काहीच नाही, बदल काहीच नाही ना. या कामाला किती लागतात, ते ग्रेनाइट लावायला किती पैसे लागतात. घाटी रुग्णालयातील दुरावस्थेवरून संताप. मला ते सगळी यादी दाखव, कोणतं कामं बाकी काय बाकी. 14 कोटी रुपये कुठे गेले, शिरसाटांचा सवाल. या कामाला 14 कोटी रुपये जातात आणि ते काही होत नाही. कुठे विटांचा ढिगारा तर कुठे पायऱ्यांचं काम अपूर्ण. ही सगळी दृश्य कुठल्या पडक्या इमारतीची नाही, तर ही अवस्था आहे सरकारी दवाखान्याची. ती छत्रपती संभाजीनगरच्या प्रसिद्ध अशा घाटी रुग्णालयाची. या रुग्णालयातील दुरावस्थेबाबत नेहमीच तक्रारी येत असतात. मात्र अधिकारी मात्र झोपेत असल्याचं चित्र आहे. आणि म्हणूनच पालकमंत्री संजय शिरसाट यांनी रुग्णालयात भेट दिली आणि अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं. इतकंच नाही तर 14 कोटी रुपयांचा खर्च कुठे केला असा थेट सवालही केला. 2 वर्ष 3 वर्ष झाले त्याला. 3 वर्ष झाले, 3 वर्ष आतापर्यंत त्याचं आणखी खर्च पडायला लागला. काहीच नाही, बदल काहीच नाही ना. या कामाला किती लागतात, ते ग्रेनाइट लावायला किती पैसे लागतात. हे 14 कोटी आहेत का? 14 कोटीमध्ये एक बिल्डिंग नवीन उभी होऊ शकते, परंतु 14 कोटीमध्ये आपल्याकडून रिपेअरिंग होत नाही. सगळं दुर्दैव होत. काय सांगा आता. म्हणजे पैसे लोक आपल्याला नावं ठेवतात की काही नाही, पण आपण पैसे देऊन शिव्या खातो. घाटी रुग्णालयाची अवस्था व्हेंटिलेटरवरती आहे अशा शब्दात शिरसाटांनी संताप व्यक्त केलाय. तसंच संबंधित अधिकाऱ्यांना कामकाजात तातडीने सुधारणा करण्याचे निर्देश दिले. या ठिकाणी घोटाळे करणारे अनेक रॅकेट चालतात का असा सवालही त्यांनी विचारला. महत्त्वाचं म्हणजे दोषी अधिकाऱ्यांवरती कारवाईचे आदेश देखील दिले. ज्या तक्रारी प्राप्त झाल्या त्या तक्रारी एवढ्या गंभीर स्वरूपाच्या आहेत. आता आम्ही एक 14 कोटीचं काम दिलंय. त्या कामाची अवस्था तुम्ही पाहिले स्वतः. 14 कोटी रुपये खर्च करून काहीच तिथे आउटपुट दिसत नाही. म्हणून मी तो संताप व्यक्त केला. आज आमच्याकडे चीफ इंजिनियर आहेत, डीन आहेत सोबत. आम्ही तो पाहणी दौरा केला. दरवेळेला डीनने स्वतः मला सांगितलं की मी अनेक वेळेला 10-10 लाखाच्या प्रमाणात येतो. मग ते काम का होत नाही, माझी घाटी सुंदर का दिसत नाही आणि सुविधा का मिळत नाही, हा त्याच्या मागचा उद्देश होता. म्हणून आताच मी चीफ इंजिनियर साहेबांना सुद्धा सांगितलंय, तातडीने जो कोणी असेल त्याच्यावर तुम्ही कारवाई केली पाहिजे. खरं तर छत्रपती संभाजीनगरचं घाटी रुग्णालय हे अनेक गरीब आणि गरजू रुग्णांसाठी आधार आहे. फक्त जिल्ह्यातूनच नाही तर जिल्ह्याबाहेरून अनेक लोक या ठिकाणी उपचारासाठी येत असतात. तरी या रुग्णालयात म्हणाव्या तशा सुविधा मिळत नाहीत. म्हणूनच संजय शिरसाट यांनी पाहणी करून धडक कारवाईचे आदेश दिले. विशेष म्हणजे घाटी रुग्णालयामध्ये जो निधी देण्यात आला होता तो गेला कुठे, हा मुख्य सवाल पालकमंत्र्यांचा होता. त्यासोबतच ज्यांनी यामध्ये घोटाळा केला किंवा लवकर काम केलं नाही, जे दोषी असेल त्यांच्यावर गुन्हे देखील दाखल करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. एकूणच आपण जर बघितलं तर ज्यावेळेस पालकमंत्र्यांनी पूर्ण घाटीची पाहणी केली त्यावेळेस त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरलं, तर पालकमंत्र्यांचा पारा चढलेला देखील आपल्याला पाहायला मिळतंय. अविनाश कानडजे, न्यूज 18 मराठी, छत्रपती संभाजीनगर.